In this point we are going to study primal dual relationship. मागच्या वेळेस आपण बघितलं होतं की ड्युअल प्रॉब्लेम कसा असतो किंवा ड्युअल म्हणजे काय, हे जे ड्युअल आहे ते म्हणजे काय. मग प्रायमल आणि ड्युअलची रिलेशनशिप आता आपण बघणार आहोत. तुम्हाला पण माहिती आहे की ऑब्जेक्टिव्ह फंक्शन जे असतं आणि व्हेरिएबल जे असतात त्याचे आपण ते हे करून आपण इन्फानाईट नंबर ऑफ कन्स्ट्रेंट हे जे आहे तर ते निवडतो LPP. Primal problem is formulated with variables and constraints representing the decision variables and source of a business. Dual problem is derived from the primal problem where the constraint in the primal become variables in the dual. म्हणजे जे कन्स्ट्रेंट प्रायमलचे असतात ते तिकडे ड्युअलमध्ये व्हेरिएबल्स होतात आणि द प्रायमल अँड ड्युअल प्रॉब्लेम्स हॅव रेसिप्रोकल रिलेशनशिप, म्हणजे त्यांचं रेसिप्रोकल रिलेशनशिप असतं. Means that number of constraint in the primal is equal to the number of variables in the dual and vice versa. हे असं असतं त्यांचं रिलेशनशिप. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे, हे एक एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता की जर तुम्हाला क्वेश्चन आला प्रायमल अँड ड्युअल रिलेशनशिप एक्सप्लेन करा तर दुसरा पॉईंट आहे, इफ बोथ द प्रायमल अँड ड्युअल प्रॉब्लेम्स हॅव फिजिबल सोल्युशन इन देअर ऑप्टिमल सोल्युशन्स will have the same objective value. Primal dual relationship provides a framework for understanding the trade-offs between different optimization problems and for analyzing the sensitivity सोल्युशनचे ॲनालाइज करण्यासाठी आपण ह्याचा वापर चांगल्या प्रकारे करू शकतो आणि त्याचे कन्स्ट्रेंट चेंज करण्यासाठी. मग इथं एक्झाम्पल पण दिलेत, बट हे एक्झामच्या दृष्टीने एक्झाम्पल नाही लिहिले तरी थोडंफार जमतं, तुम्ही ही माहिती देऊ शकता एक्स्ट्राची. ठीक आहे. बाकीचं इथं एक प्रॉब्लेम आहे बट नॉट मोर इम्पॉर्टंट. आणि इथं त्याचं रिलेशनशिप दिलं आहे. कसं असतं तर मॅक्झिमाइज जे आहे तर ते प्रायमल आणि मिनिमाइज करताना W म्हणजे आपण ते ड्युअल म्हणतो. एवढा हा पॉईंट आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डायरेक्ट कॅल्क्युलेशन फॉर सिम्प्लेक्स टेबल पाहूया.